नमस्कार. चला कल्पना करूया एका अशा समाजाची ज्यांच्या हातात कला होती, डोक्यात ज्ञान होतं आणि राजदरबारात मोठा मान होता. पण आज आज ती ओळख कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. आज आपण विश्व ब्राह्मण समाजाच्या याच हरवलेल्या पण गौरवशाली वारशाचा शोध घेणार आहोत. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का, की जो समाज एकेकाळी राजांच्या आश्रयाखाली होता, प्रचंड साक्षर आणि श्रीमंत होता, तोच समाज आज सामाजिकदृष्ट्या मागे कसा पडला? ही एक तशी गुंतागुंतीची कहाणी आहे आणि तिची मुळं इतिहासाच्या पानांमध्ये आणि दगडांवर कोरलेल्या शिलालेखांमध्ये दडलेली आहेत. चला तर मग हाच धागा पकडून या रहस्याचा उलगडा करूया. ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सर्वात आधी त्यांच्या भूतकाळात जावं लागेल, जो त्यांच्या आजच्या परिस्थितीच्या अगदीच विरुद्ध होता. ऐतिहासिक पुरावे आपल्याला सांगतात की विश्वब्राह्मण समाज म्हणजे केवळ कारागीर नव्हते, तर ते विद्वान होते, श्रीमंत होते आणि राजदरबारात अत्यंत प्रतिष्ठित पदांवर होते. त्यांचं सामाजिक स्थान इतकं वर होतं की त्यांना बेरोजगारी म्हणजे काय हे माहीतच नसावं. आणि हो, हा फक्त दावा नाहीये, याचे पक्के पुरावे चक्क दगडावर कोरलेले आहेत. आणि हे पुरावे म्हणजे दगडात कोरलेला इतिहास. चला या शिलालेखांमधूनच त्यांच्या सुवर्णकाळाचा प्रवास पाहूया. दक्षिण भारतात आपल्याला असे अनेक शिलालेख सापडतात जे या समाजाच्या सुवर्णकाळाची कहाणी सांगतात. यात राजांनी दिलेल्या मोठमोठ्या देणग्या, करमाफी आणि सन्मानाची अगदी तपशीलवार नोंद आहे. खरं तर हे दगड म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठेचे आणि राजांच्या त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचे जिवंत साक्षीदार आहेत. हे काही उदाहरणं बघा, म्हणजे त्यांच्या स्थानाची खरी कल्पना येईल. इसवी सन 1209 मध्ये बम्मोजा नावाच्या एका वास्तुकाराला चक्क करमुक्त जमीन मिळते. मग काही वर्षांनी मरिसिंगोजा यांना त्यांच्या सेवेबद्दल भूखंड दिला जातो. 1178 पर्यंत तर शिल्पकार आणि सुतारांना जमीन आणि घर दोन्ही मिळतंय. याचा अर्थ काय? हे फक्त कारागीर नव्हते, तर राज्याचे अत्यंत महत्त्वाचे घटक होते. इतकंच नाही 15व्या शतकात लोहारांना गरुडध्वज आणि पंचवाद्यांसारखी राजचिन्हे म्हणजे रॉयल सिम्बल्स वापरण्याचा अधिकार मिळाला. आणि 16व्या शतकात तर कमालच झाली. ते मोजा, कोंडोजा यांसारख्या कलाकारांना करांमधून पूर्णपणे सूट दिली गेली. हा सन्मान किती मोठा होता याचा फक्त अंदाजच लावू शकतो. ही टाईमलाईन तर त्यांच्या प्रगतीचा संपूर्ण आलेखच आपल्यासमोर ठेवते. 11व्या शतकात मंदिरांच्या कामासाठी जमिनी मिळण्यापासून सुरुवात झाली. 12व्या शतकापर्यंत ते थेट लष्करी सेनापती आणि मंत्रिपदांपर्यंत पोचले. 14व्या शतकात तर त्यांची विश्वासार्हता इतकी वाढली की ते कायदेशीर करारांमध्ये हमीदार म्हणजे गॅरेंटर म्हणून काम करू लागले. आणि 15व्या-16व्या शतकात विजयनगर साम्राज्यात तर त्यांनी सन्मानाचा आणि अधिकाराचा कळसच गाठला होता. पण मग ते फक्त कुशल कारागीरच होते का? की त्यांची ओळख याच्याही पलीकडे होती? तर याचं उत्तर आहे हो, त्यांची ओळख खूप खूप मोठी होती. चला तीच पाहूया. त्यांची कौशल्य केवळ हातोडी आणि चिन्नीपुरती मर्यादित नव्हती. अहो, ते लष्करी सेनापती म्हणून रणांगण गाजवत होते, तर राज्याच्या टांगसाळीचे प्रमुख म्हणून अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत होते. ते शिलालेख कोरणारे विद्वान होते, कायदेशीर हमीदार होते, मंदिराचे पुजारी होते आणि आचार्य म्हणून ज्ञानदान करणारे शिक्षकही होते. म्हणजे एकाच समाजात इतकी विविधता खरोखरच अविश्वसनीय आहे. आणि या बहुआयामी भूमिकेचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सुरण. त्यांना विश्वकर्मा कुळाचे भूषण अशी पदवी मिळाली होती. पण त्यांचा प्रवास इथेच थांबला नाही. तो थेट महाप्रधानी पदापर्यंत पोहोचला, जो खरंच थक्क करणार आहे. तर महाप्रधानी म्हणजे नेमकं काय? हे पद म्हणजे राज्याच्या प्रशासनातील एक अत्यंत महत्त्वाचं आणि शक्तिशाली पद. याची तुलना आपण आजच्या मुख्यमंत्र्यांशी करू शकतो. आणि हे पद मिळवणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. आणि याचा पुरावा मिळतो 1118 सालच्या चेब्रौलू शिलालेखात. त्यात स्पष्ट लिहिलंय आहे की राजा एरमंडाने आपला सेनापती सुरण याला चालुक्यांचा पराभव केल्याबद्दल महाप्रधानी हे पद बहाल केलं. क्षणभर विचार करा, एका कारागीर समाजातून आलेली व्यक्ती केवळ लष्करी सेनापतीच नाही, तर आपल्या पराक्रमाने थेट राज्याचा मुख्यमंत्री बनते. हे त्या काळातील सामाजिक गतिशीलतेचं एक अद्भुत उदाहरण म्हणावं लागेल. आणि गंमत म्हणजे ही काही फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हती. इतिहासाच्या पानावर रेवक अब्बरासी आणि सरस्वती गणिदासी मल्लोजा यांसारख्या महिला शिल्पकारांची नावंही कोरलेली आहेत, ज्यांनी अप्रतिम मूर्ती आणि मंदिरं घडवली.
हे एकच गोष्ट सिद्ध करतं की त्या काळात कौशल्याला महत्त्व होतं, लिंगाला नाही. पण या समाजाचं एवढं यश आणि इतकं सामर्थ्य आलं तरी कुठून? याचं उत्तर त्यांच्या मजबूत सामाजिक संघटनेत, त्यांच्या एकीत दडलेलं आहे. त्यांची खरी ताकद होती त्यांच्या एकजुटीत. त्यांची संघटनात्मक रचना इतकी मजबूत होती की ती आजच्या व्यावसायिक संघटनांनाही लाजवेल. बघा ही प्रक्रिया कशी होती. आधी सर्वजण मिळून एक निर्णय घ्यायचे, मग त्या निर्णयाला देवतेच्या साक्षीने पवित्र करायचे. तो निर्णय कायमस्वरूपी राहावा म्हणून दगडावर कोरायचे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर कोणी हा नियम मोडलाच तर त्याला समाजातून बहिष्कृत करण्याची कठोर शिक्षा होते. ही शिस्तच त्यांच्या सामर्थ्याचा खरा पाया होती. त्यांच्या करारांचं गांभीर्य किती होतं हे अमरावतीच्या शिलालेखातील या एका वाक्यावरून कळतं. जो कोणी या कराराचं उल्लंघन करेल त्याला गोहत्येचा, ब्रह्महत्येचा आणि स्वतःच्या पालकांच्या वधाचा दोष लागेल. विचार करा, नियम मोडणाऱ्याला इतकी भयंकर पातकं लागतील असा थेट शाप दिला जात होता. साहजिकच कोणीही नियम मोडायची हिंमतच करत नसे. त्यांच्या एकजुटीची ताकद किती होती याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे 1533 सालची ही घटना. जेव्हा राजांनी अन्यायकारक कर लादले तेव्हा पंचानन मुव्रू म्हणजेच या कारागिरांनी एकत्र येऊन निषेध म्हणून गावच सोडून दिलं. झालं असं की त्यांच्याशिवाय राज्याची सगळी कामं ठप्प झाली. अखेरीस राजालाच झुकावं लागलं आणि त्यांच्याशी वाटाघाटी करून कर कमी करावे लागले. हे होतं त्यांच्या एकजुटीचं सामर्थ्य. पण मग तोच प्रश्न परत येतो, इतका शक्तिशाली, संघटित आणि समृद्ध समाज आज मागे का पडला? या सुवर्ण काळाचा सूर्य मावळला तरी कसा? आता आपण त्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया आणि ह्या पतनाच्या कारणांचा शोध घेऊया. या घसरणीमागे एक नाही तर अनेक कारणं होती. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत आधुनिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. जग बदलत होतं पण त्यांचं लक्ष पारंपरिक ज्ञानावरच राहिलं. दुसरं म्हणजे ते आपल्या पारंपरिक व्यवसायांवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहिले. आणि तिसरं, त्यांचं कौशल्य पिढ्यानपिढ्या इतक्या सहजपणे मिळत गेलं की त्यांना त्या चौकटीच्या बाहेर जाऊन नवीन संधी शोधण्याची कधी गरजच वाटली नाही. आणि याच मर्यादित व्यावसायिक चौकटीत ते अडकून पडले. ही दोन चित्र त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं सार सांगतात. एका बाजूला मध्ययुगातील उच्च साक्षरता, विविध भूमिका आणि आर्थिक सुबकता, आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक काळातील शिक्षणाचा अभाव, पारंपरिक व्यवसायात अडकून पडणं आणि त्यामुळे झालेली सामाजिक आणि आर्थिक घसरण. जी एकजूट आणि दूरदृष्टी एकेकाळी त्यांची ताकद होती तीच कुठेतरी कमी पडली. हा बदल खरंच खूप मोठा आणि आपल्याला विचार करायला लावणार आहे. आणि शेवटी हा प्रश्न केवळ विश्वब्राह्मण समाजापुरता मर्यादित नाहीये, तर तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण कोणत्याही समाजाचा गौरवशाली वारसा कसा जपू शकतो आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक जगाच्या गरजांशी जोडून त्यांना एक नवी ओळख आणि सन्मान कसा मिळवून देऊ शकतो, यावर आपल्या सगळ्यांनी मिळून विचार करण्याची आज गरज आहे.